भोकले आपल्या जिथून मोहोळ तालुक्याची बॉर्डर होती तिथं पाणी कमी व्हायला लागलं हळूहळू 1-2-3 तास कमी होईल. बरोबर आहे. जिथे माड्यात पण कमी झालंय खाली यायला 10 तास 12 तास माड्यात कमी झालंय आणि आमच्या बॉर्डरला सुरुवात जिथून होती तिथे कमी झाली. 2 लाख पर्यंत पोहोचला असताना पुलावरनं नाही मॅक्सिमम आहे मॅक्सिमम आहे ह्याच्यापेक्षा जास्त पाणी नाही. 2 लाखाचं पाणी मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे तीच आता चालू आहे. आता 50,000 कमी होते ती माड्याकडून आता आपल्या आता नाही जाणार. आता पाऊस झाला तर आता नाही झाला तरी त्याला यायला वेळ लागतो. आमदार साहेब आपल्याकडे मागं आपण प्रत्येक टॅगिंग केलेलं आहे जनावरांचं. त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की नक्की बाबा XYZ किती जनावरं आहेत त्या शेतकऱ्याकडे किती आहेत असं आपल्याकडे रेकॉर्ड आहे. त्याच्यावर ज्यांची जनावरं वाहून वगैरे गेलेली असतील त्यांनाही आपण मदत करतो. विशेषतः कोंबड्या शेळ्या वासरं बैल गाई म्हशी असं काही फार जवळ असतं. आता मी मगाशी मोहोळ आपल्या माढा तालुक्यात होतो तिथं मात्र शेतकरी म्हणले की दादा जसं पाणी वाढायला लागले तसं आम्ही जनावरं थोडंसं उंचाच्या भागामध्ये घेऊन गेलो. मात्र त्यांची घरं दारं जमीन जुमला सगळं मात्र पाण्यामध्ये. इथं पण नदीकाठच्या सगळ्या गावात आता तुम्ही ज्या गावांची नावं घेतली आपण बऱ्यापैकी बारीक झाले. आमदार बिमदार झाल्यावर वाढतात आपण बरोबर आहे बाबा. आहे ना जे जनावर वाहून गेलेली त्याची आम्ही मदत करू ना. आमच्याकडे टॅगिंग झाले ना प्रत्येक शेतकऱ्याकडे काय जनावर होतं ते आपण टॅगिंग केलेलं आहे. मध्ये पण काही वेगळे वगैरे दादा कर्जमाफीची गरज आहे. 29ला मुख्यमंत्री तुम्हीच बघितलंय सकाळपासून तिथे निकष काय केले जातं. 6 गट आहे 3 गटामध्ये सर आपला 3 गटात चालू आहे आणि 3 गटामध्ये पंचनामे नाहीये. काही ठिकाणी माझं गाव आहे आणि माझ्या गावात 65 मिलीमीटर नाही पाऊस पडला. 65 मिलीमीटर म्हणजे थोडं कमी 2 इंच वर काही हे आणि वरनं तर पाणी आलंय आणि त्याच्यावर माझं अख्खा गाव गेले तर ते नदीकाठ सगळं काल कॅबिनेटने आपण निर्णय घेतला असं नाही. जिथं पाणी 65 पेक्षा कमी पडलेलं आहे किंवा काही ठिकाणी थोडं पाणी पडत गेलेलं आहे किंवा असं बॅकवॉटरचं पाणी आलेलं आहे तिथं 65-62 बघायचं नाही. शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं असेल ज्यांच्या जमिनी आणि पिकाचं जे काही नुकसान झालेलं असेल घरांचं नुकसान झालेलं असेल काही आता ह्या पाणी ओसरल्यावर आपल्याला कळेल की कुणाकुणाच्या जमिनी खरडून गेलेल्या बऱ्याच आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पण खरडून गेलेल्या तिथं आपल्याला त्यांना मदत करायची आहे. त्याच्यामुळे तसं रेकॉर्ड तुम्ही करून ठेवा. आता मला गाडीनं जाता येईल का पलीकडे? 4 गाड्या हाँ 4 मेरी अकेली छोड़ी तो भी चले और एक बार में 4-5 गाड़ी. तर तसं 65-62 ते CM साहेब पण मगाशी माड्याला बोलले असतील. मी पण तुम्हाला सांगतो 65चं डोक्यातनं काढा. आपल्याकडे जो जास्त झालेला आहे जो ओढ्यामुळं नद्यांमुळं भोगावती असेल सीना असेल पलीकड मांजरा असेल वगैरे अशा सगळ्या नद्यांच्यामुळं तो भाग सगळा पाण्याखाली गेलेला. एवढं पाणी असं बऱ्याच वर्षात असं इतकं आतमध्ये गेलेलं आहे. आता त्याच्यात शेतकऱ्यांचा कोणाचा दोष नाही. मग इथं 65 मिलीमीटर पाऊस समजा नाही पडला पण पाणी तर आलं सगळे करून घेतात ते करून घ्या. आपण मध्ये सगळ्या आम्ही कलेक्टरना सांगितलं होतं की जे मागचं आहे ते सगळं पाठवा. कालपर्यंत आम्ही 2200 कोटी रुपये सोडलो. 2200 कोटी. माझी आज पण तुम्हाला सूचना आहे विनंती आहे की आपण मागचं कुठलं राहिलेलं असेल यथा कदाचित
तर पाठवा. आम्ही डायरेक्ट DBTवरच त्यांना पैसे पाठवून देऊ. पण ते तुमच्याकडनं आले पाहिजे, विभागीय आयुक्ताकडनं आलं पाहिजे आम्हाला. मी फुलकुंडवारांना पण सांगतो. काल पण आम्ही जी काही मला वाटतं 800 वर काहीतरी कोटी 2200 कोटी रुपये आपण सोडले. त्याच्यात आता हा म्हणतोय तसं कुणाचं राहिलं असेल तर आपल्याला घ्यायचं. आपल्याला नुकसान झालंय आणि त्याला टाळायचं असा करायचं. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.